2022 ची गोष्ट आहे. ताडोबाच्या मोहर्ली तेलिया भागात युवराज नावाच्या वाघाचं राज्य होतं. तगडा, डॅशिंग, जबरदस्त लुक असणारा वाघ. तिथेच बाजूला जामनी तलावाच्या इथे ताडोबातल्या फेमस छोटी ताराची टेरिटरी होती. ती पण सुंदर, डॉमिनंट असणारी वाघीण. मग काय, पुढे युवराज आणि छोटी तारा भेटली. दोघांचं मीटिंग झालं आणि छोटी ताराने एका गोंडस बछडाला जन्म दिला. युवराजची ताकद आणि छोटी ताराची लीडरशिप त्याला मिळाली. आता बछडं आईसोबत मस्त राहू लागलं. जिथे आई जाईल तिथे तिच्या मागून तो छोट्या पावलांनी उड्या मारत मारत जायचा. आपली आई काय करते ते ऑब्झर्व करायचा. पण लहान असल्यामुळे त्याच्या खोड्या, मजा मस्ती सुरूच होतं. याच दरम्यान एका यंग मेल वाघाने ताडोबाच्या कोर झोन मध्ये धुमाकूळ घातला होता, ज्याचं नाव होतं मोगली. मेल वाघांचं एकच असतं, तरुण वयात आलं की स्वतःचं साम्राज्य उभारायचं आणि यासाठी करावी लढाई, आणि लढाई करण्यासाठी असावं लागतं शक्तिशाली. हा मोगली तसाच होता, भारदस्त एकदम. आता एक वाघ दुसऱ्या वाघाच्या बछड्यांना जिवंत सोडत नाही, कारण त्यांना आपल्या साम्राज्याला येणारे धोके नको असतात. त्यामुळे छोटी तारा आपल्या त्या छोटूशा बछड्याला सांभाळून होती. मोगलीची चाहूल लागली की त्याला ती इथून तिथे आणि तिथून इथे न्यायची, सतत फिरवायची. पण याच मोगलीच्या राड्यामुळे एक दिवस ते झालं जे व्हायला नको होतं. एकदा आपल्या पिल्लूला मोगलीपासून वाचवण्याच्या गोंधळात ते छोटू आईपासून वेगळं झालं. इतकं भयानक जंगल, आजूबाजूला सगळीकडे वाघ आणि इतर हिंस्र प्राणी, त्यात ते पिल्लू एकटं पडलं होतं. आईला आपल्या कोवळ्या आवाजाने हाका मारत होतं, पण आई त्याच्यापासून दूर कुठेतरी त्याचा शोध घेत होती. हे सगळं जामनी तलावाच्या आसपास घडत होतं, जिथे छोटी ताराची टेरिटरी होती. छोटी तारा सुद्धा रोज आपल्या पिल्लाला शोधत होती, ओरडत होती, विव्हळत होती. गाईड सांगतात छोटी ताराने 8-10 दिवस आपल्या बछड्याचा शोध घेतला, पण बछडा तिला भेटलाच नाही. तर हे छोटं पिल्लू या जंगलात जगूच शकणार नाही असं सगळ्यांना वाटत होतं. ताडोबाच्या जंगलांपेक्षा ताडोबामधले संघर्ष खूप प्रसिद्ध. टेरिटरीसाठी ताडोबामधल्या वाघांमध्ये दमदार फाईट कोणीच करत नाही. अशातच छोटं पिल्लू या जंगलात भुकेलं रात्रंदिवस इकडे तिकडे भटकत होतं. पण ताडोबामध्ये एक चमत्कार घडणार होता, आणि असं खूप रेअर केसेसमध्ये घडतं. पुढे स्टोरी सुरू राहीलच, पण त्याच्या आधी गाजा बजाला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आमच्या इतर अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. आपलं पिल्लू आता सापडेल ही आशा छोटी ताराने सोडून दिली होती. त्यामुळे ती जामनी तलावाच्या जवळ उदास बसून राहायची. छोटी तारा ज्या जामनी तलावाच्या हद्दीत राज्य करत होती, त्याच्याच बाजूला तिच्या मुलीची टेरिटरी होती. रुद्रा आणि छोटी ताराची 2020 ला जन्मलेली पोरगी, तेच तरार वाघीण, म्हणूनच तिचं नाव ठेवलं गेलं बिजली. तर बिजली कधी कधी अधूनमधून जामनी तलाव किंवा इथल्या कोसे कनाल भागात येत राहायची. एक दिवस अशीच जामनी तलावाजवळ तिला एक घाबरलेलं, भुकेलं, थकलेलं लहान बछडं दिसलं. तर काय, वाघिणी सहसा दुसऱ्या बछड्यांना मारत नाहीत. बिजली त्या बछड्याजवळ गेली. तिने त्याच्याकडे एकटक बघितलं. ते खूप घाबरलेलं होतं. ती त्याच्या आणखी जवळ गेली, त्याचा वास घेतला आणि मग चालायला लागली. मग ते पिल्लू सुद्धा तिच्या मागे मागे चालायला लागले. कदाचित त्या पिल्लाला वाटलं असेल की हीच माझी आई आहे, पण ती त्याची बहीण होती, मोठी बहीण. कदाचित बहिणीने ओळखलं असेल की हे माझ्या आईचं लेकरू आहे. तिने कसलाही विचार न करता त्या पिल्लाला जवळ केलं आणि आईची ऊब दिली. तर कसं, प्राण्यांचा सेन्स ना आपल्या माणसांपेक्षा कैक पटीने चांगला असतो. ती आपल्या टेरिटरीकडे चालायला लागली. पिल्लू तिच्या मागे लुटूलुटू करत चालायला लागलं. इतक्या दिवसांनी आई भेटली म्हणून कदाचित तो खुश असावा. आता ती जेव्हा आपल्या टेरिटरी जवळ आली तेव्हा तिथे अजून एक पिल्लू झोपलेलं होतं. मग काय, बिजलीचे आता 2 बछडे झाले. दोघांची एकमेकांसोबत दोस्ती सुरू झाली आणि मग तीच चिमुकल्या वयातली मस्ती सुरू झाली. आता बिजली जर त्या बछड्याची बहीण होती, मग तिचं मूल नक्कीच त्या बछड्याचा भाचा लागेल. मग काय, बिजली त्या 2 बछड्यांना सांभाळायला लागली, ज्यांना ताडोबा मधल्या लोकांनी मामा भांजा ही नावं दिली. खरं तर बिजलीने दोन्ही पिल्लांना म्हणजे या मामा भांजांना एकत्र प्रेमाने वाढवलं. त्यांना शिकार करायला शिकवलं, टेरिटरी मार्किंग शिकवलं. विशेष म्हणजे बिजलीचं हे पहिलं बाळंतपण होतं. तरीही तिने दोघांना व्यवस्थित सांभाळलं, आपल्या भावाला आणि आपल्या पोटच्या पोराला. अजून एक खास गोष्ट माहिती, आईने मुलांना वाढवलं, त्यांना प्रॉपर ट्रेन केलं की ती मुलं आपल्या मार्गाला लागतात. बिजलीचं काम संपल्यावर तिने दोघांनाही आपलं आयुष्य जगण्यासाठी सोडून दिलं. पण ना, अशा गोष्टी खूपच कमी घडतात. हे दोघे मामा भांजा 2 वर्ष एकत्रच राहिले. सब अडल्ट होईपर्यंत सहसा वाघ एकत्र राहत नसतात, त्यात हे दोघे मेल. त्यामुळे मामा भांजांचं हे वेगळं रिलेशन चांगलंच गाजलं. दोघे रुबाबात राहिले. टुरिस्ट खास या दोघांना बघायला यायला लागले. 2 वर्षांनंतर हे दोघे सुद्धा आपापल्या मार्गावर लागले. आणि आता हाच मामा वाघ त्या ताडोबामधल्या हँडसम मस्क्युलर वाघांपैकी एक आहे.
अगदी बाप युवराजासारखाच. ताडोबामधल्या सोमनाथ, केसला घाट आणि झारीपेठ बफर झोन मध्ये सतत त्याचं राज्य आहे. ताडोबामध्ये त्याचे फोटो काढायला लोक येतात. इथे आपल्या हेड ऑन वॉक या आयकॉनिक चालीसाठी तो प्रसिद्ध आहे. पण हे शक्य झालं त्याच्या बहिणीमुळे, बिजलीमुळे. म्हणजे जे पिल्लू मेलं असतं ते एका बहिणीमुळे वाचलं. त्यामुळे बिजली वाघिणीची दाद दिली पाहिजे. या बहिणीने, या वाघिणीने आपल्या जंगलात हरवलेल्या छोट्या भावाला वाढवलं, घडवलं, शिकवलं आणि आज तोच ताडोबाचं जंगल गाजवतोय. आपल्या माणसांमध्ये सहसा भाऊ बहिणीचं रक्षण करतो, पण या प्राण्यांमध्ये बहिणीनेच भावाचं रक्षण केलं. सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा.